एकीकडे महायुतीने एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली असली तरी सुद्धा भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मात्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस वाढल्याचं कळतंय। ठाणे, नवी मुंबई यासह एकूण 19 ठिकाणी आता खरं तर आपण पाहू शकतोय महायुतीत मतभेद दिसतायत। त्यावर आता येत्या काळात तोडगा काढला नाही तर मात्र राज्यातल्या सत्तेचे वाटेकरी असलेले हे मित्रपक्षच एकमेकांना भेटणार असं दिसतंय। आपण पाहतोय महायुतीमध्ये धुसफूस दिसते। खरं तर निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर कोणत्याही राजकीय पक्षाला अस्तित्वाचा प्रश्न असतो। तेव्हा या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी या निवडणुकीपूर्वीच 19 ठिकाणी धुसफूस दिसते। आपण ग्राफिक्स मधनं पाहूयात नेमक्या कोणत्या ठिकाणी हे धुसफूस दिसून येते। ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महत्त्वाची शहरं आहेत। त्या ठिकाणी आहेत उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि सांगली। मुंबईला लागून असलेली ही शहरं, त्याचबरोबर सातारा, लोणावळा, मावळ आणि रायगड या ठिकाणी सुद्धा मतभेद असल्याचे कळतंय। नाशिक अर्थात जळगाव, धुळे आणि हिंगोली या ठिकाणी सुद्धा महायुतीत मतभेद आहेत। अहिल्यानगर, नांदेड आणि नंदुरबार ही सुद्धा नावं आहेत।